हे बघा, अहंकारात हात नाही वर करायचा हा सुद्धा विषय बरं का. दोन्ही चांगले हात वर, जगाच्या मालकालकच नाव घ्यायचं आपल्याला प्रेमाने. लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. असू द्या, जाऊ द्या, मी ऐकलं तेवढंच रे महाराज बरं का. एवढं नाही, एवढंही नाही अपेक्षा करायची, हरकत नाही. देवा तुझं नाम मुखात आहे, आयुष्यात काय पाहिजे. आयुष्यात हा प्रकाश पडायला तुझा गोंधळ भक्तीचा घालता आला बास. आणि तुम्ही देवाची गाणी कशी, भजनात नशा असावी, विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून. तुम्ही कशी आराध्याची गाणी म्हणा पण शुद्धीत म्हणा. हा कशी म्हणत. लख पडेला हा प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला गोंधळी भवानीचा भवानीचा. माळ पवण्याची गातलीन आग डोळ्यात दाटलीन, कुंकवाचा वरून मळमट या कपाळीला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, माझी रेणुका माहुली कल्पवृक्षाची सावली. रेणुका माहुली माझी, रेणुका माहुली कल्पवृक्षाची सावली माझी. नदीच्या पल्याड आईचा डोंगर माथाला देवीचं मंदिर. अनु जागर जागर डोंगर माथ्याला, अनु जागर जागर डोंगर माथ्याला. हे लल्लाटी भन्नार दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर यगून. फक्त शुद्धीत म्हणायचं महाराज बरं का, काही चालतंय. ज्या देवाचं नाव आहे ते भजन करा, कानावर पडतंय, चालतंय, फक्त त्याचा गैरवापर करायचा नाही. ढिलकीला बांधीन तिला बेदा बेदा बेडवी नाही करायचं म्हणायचं. हे नको महाराज, भजन गोड गा. भजनात मलाही काय काय, मला खूप म्हणजे ते नाही का, ते का ताई गातात, सुंदर गातात ते, मला आठवे ना आता नेमकं, पण छान. म्हणजे मला जायचं तुळजापूर, छान वाटतं. काही गोष्टी नाही का, जुनी आराधी माणसं म्हणायची बघा, ती पण छान असायचं. पैशाचं पाकिट वाजतं किटकिट, तुळजापूरला जायचं काढ तिकीट. थोडं थोडं लक्षात आहे माझ्या महाराज बरं का. हा पुन्हा आराधी आलाय नवा ग नवा, त्याला अगरबत्ती लावा. आठवतंय मला मी थोडं थोडं. गार डोंगराची हवन बाई स्वसन गारवा, आवडतं मला खरं. हा फक्त माझं म्हणणं एवढंच असतं, ही सगळी गाणी म्हणताना मनात आई भवानीचं स्वरूप आलं पाहिजे. हे सगळं म्हणताना आई जगदंबा आठवली
पाहिजे एवढ्या शुद्धीत आपण पाहिजे. मग काय हो, आराध्याची गाणी म्हणा, खंडोबाची गाणी म्हणा, पांडुरंगाची म्हणा, रखमाईची म्हणा, नाही तर ज्ञानोबा तुकोबाची म्हणा. अभंग ते अभंगच, भजन ते भजनच. दादा विनंती एवढीच आहे, मुखात त्याचं नाव यावं, दुसरं काय. विठोबाय रखमा देवा. आता सगळंच गेलं, आता मीच उरलो. आता जर माझ्यात मी नाही उरलो तर माझ्या असण्याला आणि नसण्याला काही फरक. आता मी तुझा झालो एका जनार्दनी, सगळीच मरू दे, एकटीच राहू दे मला. मला हा सगळी मरू दे, हितली सोडून महाराज बरं का, तुळजापूरची गोड आहेत तशी, त्यामुळे हितली राहू दे. बाकी आहे ना देवा, यांच्यातले सगळे षडविकार, यांच्यातला आशा, मोह, माया, वासना, अहंकार, दंभ सगळं जाऊ दे देवा. आई भवानी यांना आणि मला, आम्हा सगळ्यांच्या पदरात तुझ्या भक्तीचं, ज्ञानाचं जरा पारडं होऊ दे, आमचं जड कळू दे आम्हाला सुद्धा. आम्ही निघू दे या सत्यातनं, या खोट्यातनं. काही नको, फक्त कृतज्ञता असू दे तुझ्याविषयी आमच्या मुखात. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास आई तुळजाभवानीच्या या प्रांगणामध्ये, या तुळजापूरमध्ये हा संकीर्तन सोहळा. सुंदर टाळकरी आज ही लहान लहान लेकरं इथं कीर्तनात उभा आहेत. यांना कीर्तन कळो न कळो, जगाचा बाप यांच्या पाठीमागं अखंडित उभा असतो, कारण हे इथं उभा आहेत बाबा. जगाच्या नाव साष्टांग दंडवत यांच्या सगळे गोड आमचे दादा महाराज ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. अगदी गोड सुंदर कीर्तनकार आहेत, गायनाचार्य आहेत, गोड व्यक्तिमत्व आहेत, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. त्याचबरोबर हरिभक्त परायण विनोद महाराज असतील आमची, गोड कंठ आहे जगाच्या मालकाने, आणि उत्कृष्ट अभ्यास आहे. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. माझ्या कीर्तनाला समर्पकपणे साथ केली तुम्ही, तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज असतील, चरणावर साष्टांग दंडवत. आमचे हरिभाऊ वगैरे ही माणसं म्हणजे लहानपणापासून बघत आलेली माणसं आहेत आम्हाला, त्याच्यामुळं हरिभाऊंच्या चरणावर साष्टांग दंडवत. अगदी सामर्थ्याने माझ्या कीर्तनाला त्यांनी साथ केली. त्याचबरोबर हरिभक्त परायण अजय महाराज, चरणावर साष्टांग दंडवत अजय महाराजांच्या. त्याचबरोबर हरिभक्त परायण महाराजांचं नाव भारत महाराज, चरणावर साष्टांग दंडवत भाऊंच्या. अगदी सामर्थ्याने तुम्ही सगळी मोठी मंडळी माझ्या कीर्तनाला उभी राहिलात, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या. समोर बसलेले सगळे संप्रदायातील मंडळी, चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्यामुळेच ही खांद्यावर आमच्यापर्यंत पालखी पोहोचवण्याचं सामर्थ्य मिळालं. आमच्या तरुणांमुळे, आमच्या तरुणांकडे तुमच्यामुळेच हा ठेवा आला. तुम्हाला ज्ञानोबा तुकोबा कळले नसते तर यदा कदाचित आम्हालाही कळले नसते. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर उत्कृष्ट मृदुंगवादक आमचे हरिभक्त परायण योगेश महाराज. अगदी गोड सुंदर पखावात ज्यांचं वाजवणं आहे, अगदी सामर्थ्याने नम्र असणारं व्यक्तिमत्व आणि जगाच्या मालकाचं नाम अखंडितपणे तालास्वरात रमवायची ताकद ज्यांच्या बोटांमध्ये आहे. शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद आमच्या योगेश महाराजांच्या बोटांमध्ये आहे. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. बेंबळी म्हणा, बेंबळी. सगळेच जाऊ सगळेच
सत्वर पावगे भवानी आई सत्वर पावगे भवानी आई सत्वर पावगे